ठेवा त्या संदर्भात की आता मोर्चाची तर मला असं वाटतं गरज नाहीये, पण सेलिब्रेशन करायचं की नाही याचा निर्णय संबंधित राज्यात घेतील आणि ते आम्हाला सांगतील, त्याप्रमाणे आम्ही करू. पण आम्ही सगळेजण मनापासून खुश आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हे खरं तर त्यांच्या शक्तीचं यश आहे की त्यांनी जी शक्ती दाखवली, जी या म्हणजे एक हुकुमशाही पद्धत जी चाललेली त्या हुकुमशाहीला मोडण्याचं काम त्यांनी केलं. लोकांच्या मनातली सत्तेची भीती ही त्यांनी पूर्णपणे काढून टाकली आणि मला असं वाटतं भारतात जन्मू पाहणाऱ्या हिटलरला त्यांनी थांबवलं. तुम्ही आता म्हणतात की तुम्हाला सुद्धा आनंद झालेला आहे, त्यामुळे तरुणाईत सुद्धा एक उत्साह आहे, त्यामुळे विजयी सभा होईल का? मला वाटतं याचा निर्णय करू साहेब. मी तर साहेबांना विनंती करेन की कराच म्हणून, पण बाकी निर्णय खरं तर साकडं देखील भाजलेलं बघायला मिळालं. घराघरात साकडं घालण्यात आलं होतं की सरकारला सोबत दिली. मला असं वाटतं आज आषाढी एकादशी सुद्धा आहे आणि विठ्ठलांनी सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे खूप आनंद झालाय. आणि ह्या मुलांसाठी मला खास करून आनंद आहे, त्यांनी ज्या पद्धतीने ती एकता दाखवली आणि पोलिसांच्या लाट्या काट्या पोलिसांचा त्रास सहन करून आज आमच्या मुंबईतील सगळे विद्यार्थी रोज शिवाजी पार्कवर येत होते, रोज बिचारे आंदोलन करत होते, रोज पोलीस त्यांना छळत होते आणि रोज पोलिसांपासून ते पळत होते. त्यांचं मनापासून कौतुक. 3 cheers for them. आणि या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं प्लीज देखो, पैनिक नहीं करना है, ऐसे ही आराम से बैठे रहिए. आएंगे ये 500 रुपए के चड्डी वाले गुंडे आएंगे ये.